हॅलो, नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मजेतच असतील. आम्ही एका ठिकाणी चाललो होतो जिथे सिया खूप सारं एन्जॉय करणार होती, खेळणार होती. चला तर मग बघूया कुठले आहे ते ठिकाण. तुम्हाला जे डोरच्या बाहेर ब्लॅक कलरचे दिसत आहे ते शू क्लीनर आहे. युजली ते विंटरमध्ये स्नो साफ करण्यासाठी, म्हणजे शूला लागलेला स्नो साफ करण्यासाठी वापरले जाते. म्हणजे आपण जेव्हा आतमध्ये जातो त्यासोबत तो स्नो आतमध्ये जाऊ नये म्हणून. हे ठिकाण होते इंडोर प्लेइंगचे, जिथे लहान मुलांना खेळण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. डॅडी डॅडी सिया अशा ठिकाणी पहिल्यांदाच आली असल्यामुळे तिला कळत नव्हते की काय आहे, काय करायला पाहिजे वगैरे. त्याच्यामुळे आम्ही तिला प्रत्येक गोष्ट शिकवत होतो, सांगत होतो. Throw the ball there. Look, Sia, how Dad is doing. See, see. Come here. सिया थोडी कम्फर्टेबल झाल्यानंतर ती स्वतः खेळायला लागली होती आणि इतर जी मुलं आली होती त्यांच्यासोबत पण खेळून एन्जॉय करत होती. सियाला टॉय कारमध्ये बसायला आणि खेळायला खूप आवडते. कारण जेव्हा आम्ही एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो तेव्हा ती त्यांच्याकडच्या असलेल्या कार टॉयसोबत खेळत होती पूर्ण वेळ. आणि इथे जेव्हा तिने बघितलं की इथे पण आहे आणि तिला त्याच्यात बसायचंच होतं.
अशा 2 सेपरेट रूम पण होत्या. ॲक्च्युली त्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी होत्या. जर आपल्या मुलांचा बर्थडे असेल तर आपण तो इथे येऊन पण सेलिब्रेट करू शकतो. अजून भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या. ड्रॉइंग, क्राफ्टिंग, कलरिंग आणि भरपूर साऱ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज पण होत्या. आणि सिया खूप लहान असल्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीज करणं पॉसिबल नव्हतं तिच्यासाठी. आता सिया आणि सियाचे डॅडी हे चालले होते स्लायडिंग करायला आणि मी त्यांना सांगितलं की मी खाली जाते आणि तुम्ही स्लायडिंग कराल आणि मी त्याचा व्हिडिओ शूट करते. तर ते सांगितल्यामुळे तिचे डॅडी लागले ग्लासेस लावायला, हेअर सेट करायला, ज्याची काही गरज नव्हती. बघितलं का किती स्टाईलमध्ये स्लाईड केलं ते. त्यानंतर मग मी परत सियाला घेऊन गेले आणि मी पण स्लाईड केलं तिच्यासोबत. आम्ही आल्यापासून सियाला खूप खेळलं होतं आणि थोड्या वेळानंतर ती खेळून खेळून थोडी दमल्यासारखी वाटत होती. त्याच्यामुळे ती थोडी बसली. आम्ही इथे सहजच एक्सप्लोअर करण्यासाठी आलो होतो, म्हणजे आम्हाला एक्झॅक्टली कळेल की काय आहे काय नाही ते. कारण विंटरमध्ये आम्ही सियाला युजली जास्त बाहेर घेऊन जात नाही आणि आम्हाला असं काहीतरी हवं होतं की जेणेकरून सिया खेळेल आणि भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज करू शकेल. कारण इथे हेवी स्नो होत असल्यामुळे मुलांना जास्त बाहेर खेळता येत नाही. तर विंटरमध्ये हा एक चांगला ऑप्शन अवेलेबल आहे घराजवळच आमच्या. इथे अशा पण काही गेम्स होत्या ज्यांना आम्ही कधी बघितल्या होत्या आणि आम्हाला काही कळत पण नव्हतं त्यातलं ॲक्च्युली. हे क्यूब सॉल्व करायचं होतं हे माहीत होतं आणि अजून पाठीमागे भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या आम्हालाही अजून शिकायच्याच होत्या. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जी लहान छोटी बाळं असतात त्यांच्यासाठी पण एक वेगळं छोटंसं छान असं सेक्शन अवेलेबल होतं. ते पण इथे येऊन खेळू शकत होते. तर सियाने इथे येऊन खूप सारं एन्जॉय केलं. आम्हीही खूप एन्जॉय केले, गेम्स खेळलो. तर
सिया दमली असल्यामुळे आम्ही खेळून झाल्यानंतर लगेचच घरी जायला निघालो. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळवा कमेंटमध्ये. आणि प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.